का राजकारणात गेला म्हणजे तो काम करण्यासाठी नाही जात, फ्रॉड करण्यासाठी फ्रॉड जातो. करण्यासाठी जातो. अधिकारी वर्ग जो आहे तो टक्केवारी मागतो. ते आहे तो 100% काम करतो. म्हणजे पण आपण ते म्हणतो की तोंडामध्ये साखर आणि डोक्यावर बर्फ ठेवला पाहिजे. खोसकर साहेब जिथे आहेत, तिथं तोच आमचा एक नमस्कार, मी विठ्ठल भाडमुखे. सप्रेम मराठीच्या महाराष्ट्र कट्टा या विशेष कार्यक्रमात आपलं सर्वांचं स्वागत आहे. आज कट्ट्यावर आपले प्रमुख पाहुणे आहेत कैलास पोटिंदे. कैलास भाऊ, तुमचं खूप खूप स्वागत आहे सप्रेम मराठीमध्ये. खरं तर धन्यवाद. कैलास भाऊ जे आहेत ते बेझे चाकुरे, जे त्र्यंबकेश्वर तालुक्यातलं गाव आहे, तिथले ते सरपंच आहेत, लोकनियुक्त सरपंच आहेत. आणि आज आपल्या कट्ट्यावर त्यांना आपण आमंत्रित केलेलं आहे. माझा पहिला प्रश्न आहे, खरं तर तुम्हाला कोणताही राजकीय वारसा नाही. आई-वडील शेतकरी असताना तुम्ही राजकारणात नेमका येण्याचा कसा निर्णय घेतला? खरं तर सांगायचा विषय असा आहे का पहिल्यापासून एक समाजकार्याची आणि राजकारणाची एक गोडी निर्माण झालेली होती. मी वयाच्या 18व्या वर्षापासूनच हं, हं. ह्या राजकारणामध्ये प्रवेश केला आणि खरं सांगायचं असं का गावातले जे छोटे-मोठे माणसांचे जे कार्य करणं, आपलं मदत करणं, ह्या ज्या गोष्टी होत्या, ह्या पहिल्यापासून मनात होत्या आणि पण ते कशा अंगीकारल्या नेमकं? काय त्याच्या मागचं काय कारण? त्याच्या मागचं अंगी कारण म्हणजे माझे मित्र कंपनी, हे सर्व राजकारणातच हं, त्यांचं हं, हं. असल्यामुळं म्हणून मग त्या सर्व गोष्टी मला ज्ञात झाल्या आणि मला मग तिथून पुढं माझी सुरुवात झाली. आणि पहिलं जर म्हटलं तर मी मनसेमध्ये काम केलं. अच्छा, मनसेमधून तुमची सुरुवात झाली. सुरुवात झाली. हं. माझे मित्र कंपनी होती सर्वजण. त्याच्या हिशोबाने असं झाली. मनसेमध्ये का नेमका? म्हणजे ज्या सुरुवात मनसेमध्ये अ, सुरुवात का? राज ठाकरे साहेबांचं जे पहिलं आंदोलन झालं, हं, हं. भैये हटाओ, त्या मोहीममध्ये आम्ही जास्त प्रमाणात काम केलं. माझा मित्र शंकर असेल का बाकी कैलास चव्हाण असेल, हं, असे हं. भरपूर मित्र, उमेशजी मोरे असेल, महिपत बोडके होते. हे आम्ही सर्व एकोप्याने काम करत होतो त्या काळामध्ये. तेव्हापासून मग त्यानंतर मी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि काँग्रेसमध्ये पण भरपूर काम केलं. संपत नाना असतील, अ, अ, आमदार हिरामन खोसकर असेल, त्यांच्यासोबत आम्ही भरपूर कामं केली. पण एक खेडेगावातला मुलगा म्हणता येईल, एक शेतकऱ्याचा मुलगा म्हणता येईल. जेव्हा राजकारणात तुम्ही पाऊल टाकलं, तेव्हा काही अडचणी आल्या असतील. सहजासहजी राजकारणामध्ये एक सक्सेस ठरत नाही आणि तुम्ही गेल्या, जरी आपण म्हटलं तरी तुम्ही आता बेजे चाकोरे गावचे लोकनियुक्त सरपंच आहात. हां. तुम्ही राजकारणात अगोदर आले, त्याच्यानंतर तुम्ही सरपंच झाले. हो. त्यावेळेस काय अडचणी आल्या नेमक्या? नाही, अडचणी तर खूपच राहतात. हं. प्रत्येक व्यक्तीशी बोलणं, अ, त्यांचं मान-सन्मान करणं, अ, अपमान ह्या सर्व गोष्टी झेलायला लागतात पहिल्यांदा. तेव्हा तो राजकारणात सक्सेस होतो आणि संयम आणि शांतता हे त्याचं पहिलं ब्रीदवाक्य आहे. ज्याच्याकडे संयम आणि शांतता आहे, तो राजकारणात सक्सेस होतो. नाहीतर सक्सेस होत नाही. बेजे चाकोरे ही तुमची ग्रुप ग्रामपंचायत आहे. याचे तुम्ही लोकनियुक्त सरपंच आहात. खरं तर शिलाई देवी मंदिर संस्थान आहे. इतकं मोठं संस्थान आहे. तिथल्या लोकांनी तुमच्यावर कसा विश्वास टाकला? तुम्हाला का निवडून दिलं नेमकं? अ, कारण मी एक सुशिक्षित आणि संयमी आणि शांत स्वभावाचा मी मुलगा आहे. मला कोणी आर्य म्हटलं तर कार्य करायची सवय नाहीये. सर्वात पहिले सर्वांचं ऐकून घेणं आणि त्याला एकदम शांतपणे त्याला ट्रीट करणं, उत्तर देणं, हा म्हणजे एक तुम्ही आपला एक म्हटलं, स्वभाव आपण हे कंटिन्यू करूयात. आहे. पण तुम्ही आरेला कार्य म्हटलं. कुठेतरी तेव्हा ते हे होतं, जेव्हा आरेला कार्य लोकं करतात, त्यांना कुठेतरी राजकारणात त्रास होतो. तर 100% होतो. म्हणजे पण आपण ते म्हणतो की तोंडामध्ये साखर आणि डोक्यावर बर्फ ठेवला पाहिजे. येस, तरच पुढे एक काम जातं. नाहीतर काम जात नाही पुढे. आणि काम करायचं असेल तुम्हाला ॲक्चुअली फील्डवर, तर तुम्हाला शांत राहणे हाच एक पर्याय राहतो. त्याच्या व्यतिरिक्त पर्याय नसतो दुसरा. आणि सर्व घटकांना, सर्व समाजाला घेऊन चालायचं. तेव्हा सर्व गोष्टी व्यवस्थित चालतात. हं, हं, हं. तुम्ही आतापर्यंत कोणती कामं केली, की तुमची जी ग्रामपंचायत आहे, लोकांनी निवडून दिल्यानंतर तुम्ही प्रामुख्याने कोणती कामं सर्वात केली तिथे? पहिलं काम केलं, ग्रामपंचायत बांधले.
हं. एक ग्रामपंचायत कार्यालय बांधलं का तिथं ग्रामपंचायत कार्यालयच नव्हतं आजपर्यंत. होतं पण ते छोटंसं होतं. हं, हं. पूर्वी जुन्या काळात दिलेलं होतं. ते मोडकळीस आलं त्यानंतर आम्ही वाचनालयात बसायचो. पण मी आल्यानंतर सर्वात पहिले ग्रामपंचायत कार्यालय बांधले. त्यानंतर सर्वात प्रामुख्याने पाण्याचे स्रोत जे होते, विहिरी, हं. विहिरी सर्व साफ-सफाई सर्व दुरुस्ती केल्या, पाण्याच्या टाक्या केल्या, क्लिअर केल्या आणि आत्ता सध्या तर म्हटलं तर माझ्याकडं एक 80,000 लिटर इतक्या म्हणजे टाक्या बांधलेल्या आहेत. 80,000 लिटर. हो, 80,000 लिटर इतक्या टाक्या बांधलेल्या आहेत. त्यानंतर प्रामुख्याने जे कामं पाहिजे होते, ते रस्ते आणि लाईट. हं. याच्यावर रस्ते तर भरपूरच हे केले आहेत मी. जिथं शेतकऱ्यांना ज्या अडचणी होत्या, ज्या वाड्या, वस्ती जे आहेत, तिथपर्यंत सर्वांचे रस्ते केले आपण. आता येत्या काळात पण मग चांगल्या सुविधा करण्याचा निर्णय आहे माझा. अजून कोणती कामं आहे का ती अजून पेंडिंग आहेत आणि तुम्हाला वाटतंय की ती कामं झाली पाहिजे असं? पेंडिंग तर रोजगार रोजगार निर्मिती करणं हे माझं पहिलं उद्दिष्ट कारण आहे. आपला तालुका अ, जो आदिवासी बहुल भाग आहे हो. खरं तर आणि सगळे खेडोपाडी हं. आदिवासी बांधव राहतात. त्यांना कुठेतरी रोजगार निर्माण झाला पाहिजे. रोजगार निर्मिती करण्यासाठी गावाचा सपोर्ट लागतो. हं. गाव एकोप्याने राहायला पाहिजे. ह्या दृष्टीने माझे पावलं टाकायचं काम चालू आहे. तुम्हाला सपोर्ट मिळतो गावाचा आता? 100% काही अडचण नाही. 100% गाव सपोर्ट करतं. चाकोरे गाव पण करतं आणि बेजे गाव पण करतं. आता तुमच्या ग्रुप ग्रामपंचायतमध्ये चाकोरे आहे. हं. चाकोरे खरं तर तीर्थक्षेत्र आहे. यासाठी तुम्ही काय करू शकता? काही प्लॅन आहे तुमच्याकडे त्या संदर्भात? तो प्लॅन केलेला आहे आणि त्याचं सर्व पाठपुरावा पण केलेला आहे. मंत्रालयात केलेला आहे. कलेक्टर साहेबांना केलेला आहे. सी-ओ साहेबांना केलेला आहे. सी-ओ साहेबांच्या पण व्हिजिट झाल्या. कलेक्टर साहेबांच्या पण व्हिजिट झाल्या. गॅडम साहेबांच्या, ओमकार पवार साहेब सी-ओ जे जिल्हा परिषदचे आहेत हं. त्यांच्या पण व्हिजिट झाल्या. त्यांनी एक हे केलेलं आहे, नकाशा तयार काय केलेला आहे. नेमका आराखडा काय तयार केला? आराखडा तिथं जे नॅचरल जो दगड आहे, हं. त्याला नॅचरल दगडाला पायऱ्या बनवणे आणि जे स्वच्छतागृह आहे, स्टॅच्यू बनवणे. ब्रह्मा, विष्णू, महेश असं एक स्टॅच्यू आहे 30 फुटाचा हं. आणि एक पूल टाकायचा आहे. जेणेकरून तो लोकांना येण्या-जाण्यासाठी जो राजेवाडी मार्ग आहे, हां, तो राजेवाडी मार्गावर. हां, जो कनेक्ट करायचा आहे. हं. या सर्व गोष्टी प्रामुख्याने घेतलेल्या आहे आणि गावातले जे रस्ते आहेत, लाईट आहे, ड्रेनेज हे सर्व वगैरे याच्यासाठी सर्व मोठा एक 23 कोटीचा असा एक प्रोजेक्ट केलेला आहे. अच्छा, 23 कोटीचा प्रोजेक्ट त्या हो, संदर्भात तयार केलाय. हो, हो. शिलाई देवी मंदिर संस्थांच्या बाबत काय पुढे आहे आपण करू शकता? अ, शिलाई देवीच्या मंदिराच्या बाबत म्हटलं तर मला सर्वात पहिले माझं ती ग्रामपंचायतीच्या वतीने किंवा गावाच्या वतीने तिथं सभामंडप बांधायचं आहे आणि भक्त निवास बांधायचं आहे. का जे वणीच्या देवीने मंदिराला जे केलेलं आहे, हं, जो हं. सभामंडप बांधलेला आहे, तशीच सिस्टम हे बेजेच्या शिलाई मातेच्या मंदिराला करायचं आहे. आता चर्चा आहे आणि अनेक लोकं म्हणतात, की तुम्ही अंजनेरी गटातून जिल्हा परिषदेची निवडणूक लढवणार आहात. नेमकं आता म्हणजे सरपंच आहात. का वाटलं, की आता तुम्ही जिल्हा परिषदेत जावं? खरं तर सांगायचा विषय असा आहे, की माझे मित्र कंपनी खूप आहे. माझं मित्र कंपन्यांच्या सर्वांच्या आग्रहाखातर आणि सर्वांनी सांगितलं का कैलास भाऊ तुम्हाला लढायला लागेल. त्यांच्या सर्वांच्या खातर मी लढतोय. अ, आमचे तालुक्याचे लोकप्रिय आमदार साहेब असतील, त्यांचं पण म्हणणं झालं का तुम्हाला लढणं गरजेचं आहे. कारण इथं आपल्याला काम करणारा माणूस पाहिजे, काम केलं पाहिजे. ते कुठेतरी आपण बघतोय, की हा जो त्र्यंबकेश्वर तालुक्यामध्ये कुठेतरी चांगलं नेतृत्व तयार झालं पाहिजे. ते होताना दिसत नाही ना सध्या. आणि तुमच्यासारख्या सुशिक्षित तरुणांनी पुढे आलं पाहिजे. ते 100% यायला पाहिजे, पण तरुणांना पण खूप अडचणी येतात. काय अडचणी नेमक्या काय आहेत? राजकारणात यायचं म्हणजे आजपर्यंतचं
सर्व राजकारण म्हटलं का लोक ते वेगळ्या नजरेने बघतात. काय नेमकी कशी नजर, लोकांचं काय मत? लोकांचं असं म्हणणं आहे का राजकारणात गेला म्हणजे तो काम करण्यासाठी नाही जात, फ्रॉड करण्यासाठी फ्रॉड जातात. करण्यासाठी जातो. पण तसं आमचं नाहीये. माझं उद्दिष्ट वेगळे. मला ज्या माझ्या अंजनेरी गटाचा जो विकास करायचा आहे, प्रामुख्याने जिल्हा परिषद शाळा. पहिली फर्स्ट प्रायोरिटी जिल्हा परिषद शाळा. त्यानंतर वैद्यकीय क्षेत्रावर काम करायचं आहे आणि रोजगार निर्मितीवर काम करायचं. ह्या ज्या गोष्टी ह्या 3 प्रामुख्याने. आणि आपलं राहिलं दुसरं तर एक लाईट, रस्ते, पाणी ह्या या गोष्टींवर जास्त मूलभूत सुविधा तर आहेत समजा. मूलभूत सुविधा आहेत. आपण बघतोय की गेल्या काही तुम्ही आता सांगितलं की राजकारणात त्रासदायक ठरतं नवीन तरुणांना. हं, आपण गेल्या काही दिवसांपासून बघतोय की महाराष्ट्राचं राजकारण असेल किंवा देशाचं राजकारण असेल. आता ताजी घटना हं, घेऊयात हं. आपण, की खासदार फुटले शिवसेनेचे आणि त्यांच्यावर जे लोकांकडून आरोप केले जात आहेत. म्हणजे एक असं वाटतं की लोकांनी निवडून तुम्हाला कोणत्या पक्षाला दिलेलं आहे आणि मग नंतर तुम्ही कोणत्या पक्षात जातात. याकडे तुम्ही एक तरुण, उच्च शिक्षित तरुण म्हणून तुम्ही याकडे कसं बघता? सांगायचं तात्पर्य असे, जेव्हा एकनिष्ठ राहतो, जेव्हा वरच्या लेव्हलला कामं करायची राहतात. लोकांची अपेक्षा आहे तुम्हाला निवडून कशासाठी दिलंय? काम करण्यासाठी दिलंय. तुम्हाला जर कामच नाही करता आलं, तर लोकांच्या अपेक्षा पूर्ण करू शकत नाही. तुम्ही ज्या गोष्टीसाठी निवडून दिलंय, ते काम करण्यासाठी दिलंय. तुमच्याकडे निधीच नसला, अवेलेबल नाही, सत्तेत नसेल तर निधी येत नाही. विरोधकावर बसून किती दिवस राहणार? पण तुम मग अगोदरच तो विचार केला जात नाही ना? केला जात नाही म्हणण्यापेक्षा पण मग काम करणं पण गरजेचं आहे ना. आज जे शिवसेनेचे आमदार आहेत, त्यांना 2-2, 3-3 वर्ष झाले. एकाचं 0% काम आहे. राजाभाऊ वाजे आहेत आज. त्यांना कुठल्याही प्रकारचा निधी केंद्र सरकार देत नाही. आपल्या गावात पहिली जी भेट झाली त्याच्यानंतर ते अजून कोणत्याही गावावर गेले नाही, कारण तिथं त्यांच्याकडे निधी अवेलेबल नाहीये. तर ह्या गोष्टींचं कुठेतरी त्यांना खच्चीकरण होतंय आणि मग त्याच्यासाठी त्यांना पक्ष त्यांना स्वतः मतदारसंघात जाऊन निर्णय घ्यायला लागतो. आपल्याला शेवटी काम करायचं तर सत्तेत जायला लागेल. पण बघा आज तुम्ही तसं म्हणताय, पण नागरिकांनी निवडून तुम्हाला दिलंय बरोबर? हो. ज्या पक्षामध्ये तुम्ही आहात तिथं हं, निवडून दिलेलं आहे. हं. कामं होत नाही. म्हणजे असं तुम्हाला वाटतंय की हे सत्ताधारी जाणून-बुजून असं अडकवतात? अं, तसं तर नाही काही नाहीये. काय काय सांगाल म्हणजे तसं तुम्ही? तसं काही नाहीये. हं. जाणून-बुजून अडकवायचा असा काही विषय नसतो. पण मग एक प्रत्येकाची मेंटॅलिटी झालेली आहे, का जो सत्तेत आहे तो 100% काम करतो. आता तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये काम करतायत. हो. तुम्हाला तिथलं त्या पक्षातलं वातावरण कसं वाटतं? एकदम अनुकूल वातावरण आहे. खोसकर साहेब हाच एक पक्ष आहे आमच्यासाठी. आम्ही जरी राष्ट्रवादीत असलो, पण खोसकर साहेब जिथे आहेत, तिथं तोच आमचा एक पक्ष आहे, असे आम्ही समजतो. आणि आमचे कामं होता. महत्त्वाचे म्हणजे कामं होता. त्या कामांसाठी आम्ही 100% तो पक्ष अनुकूल आहे. पण आज आपण बघतोय, की त्र्यंबकेश्वर तालुक्यातले अनेक हं, खेडेपाडे आहेत. अजूनही हं, कामं झालेली नाहीयेत. काही हं, ठिकाणी रस्ते चांगले नाहीयेत. हं. यासाठी आपण एक तरुण नेतृत्व, आता तुम्ही राजकारणात आहात. यासाठी काही पुढाकार घेणार आहात का तुम्ही? की या भागामध्ये कामं झाली पाहिजे. यासाठी तुम्ही आमदारांकडे, खासदारांकडे काही पाठपुरावा करणार आहात का? यासाठी 100% पाठपुरावा मी करतो. आमदार साहेबांकडे परत करतो, मंत्रालयात करतो, खासदार साहेबांकडे पण पाठपुरावा करतो आणि कंटिन्यू माझा एक फॉलोअप राहतो. मी जे काम हाती घेतलं ते 100% करण्याचा निर्धार घेतलेला आहे. ज्या दिवशी मी गावचा सरपंच झालो, त्या दिवसापासून निर्धार घेतलेला आहे. मला जे काम करायचंय ते 100% करायचं. आम्ही काही लोकांकडून माहिती घेतली, की हं, कैलास पोटिंदे हे जे सरपंच आहेत, हं. हे वेळेला फार पक्के आहात. काय तुमचं शेड्यूल कसं असतं नेमकं? शेड्यूल तसं जर म्हटलं तर सकाळी 6:00ला उठतो. आणि 6:00ला उठल्यानंतर जिमला जाणं, व्यायाम वगैरे करणं आणि त्यानंतर माझं 8:30-9:00ला जेवण झालं, का तिथून माझा 2 तास एक बेजे गावात, बेजे गाव आणि चाकूर अशी ग्रुप ग्रामपंचायत आहे.
दोन्ही ठिकाणी मी एक दिवस इकडे एक दिवस तिकडे असं करून दोन्ही ठिकाणी मी वेळ देतो. त्यानंतर माझी दिनचर्या बाहेर आमदारांना भेटलं, खासदारांना भेटणं, जिल्हा परिषदला जाणं, हे एक पहिल्यापासून एक शेड्यूल तयार करून ठेवलेलं आहे. मतदारसंघात फिरणं, लग्न, कार्य, काय मौती, दावे वगैरे जेवढे आहे. कोणतेही कार्यक्रम मी मिस करत नाही आजपर्यंत. मला ज्याचं आमंत्रण आलं, त्याच्या कार्यक्रमाला 100% जाणं आणि त्यानंतर माझे 4-5च्या नंतर जेवण करणं आणि मग तिथून माझं परत एक शेड्यूल राहतं का रात्री 11 वाजेपर्यंत मी 100% मतदारसंघात फिरत राहतो. तुमच्या ज्या काही ग्रामपंचायतमध्ये तुम्ही चांगली कामं केली आहेत. अनेक गावांमध्ये असं आपल्याला दिसत नाही. कामं चांगली होत नाही. तिथले सरपंच सांगतात, की वरतून अधिकारी प्रॉब्लेम करतात, हे करतात, ते करतात. तुम्ही काय सांगाल, की फॉलो कसा ठेवला पाहिजे? एक सरपंच तुम्ही लोकांपर्यंत चांगले गेलेले आहेत. तुमचा आदर्श आहे. एक चांगले सरपंच म्हणून तुम्ही आहात. तुम्ही काय इतर सरपंचांना काय सांगाल किंवा इतर नागरिकांना काय सांगाल? कसा फॉलोअप ठेवला पाहिजे कामांचा? फॉलोअप ठेवणं म्हणजे तुम्ही कंटिन्यू जे काम करताय, तुम्ही ज्या माणसाकडे काम दिलंय, वेळेला महत्त्व द्या. सर्वात पहिले. ज्यांनी वेळेला महत्त्व दिलं तो जग जिंकतो. तर तुम्ही जे कामाचं फॉलोअप घेतलंय, आज जर तुम्हाला जिल्हा परिषदला जायचंय 10 वाजता, तर तुम्ही तिथं शार्प 9:30लाच पोहोचणं आणि त्यानंतर तुमचे कामं होतील. नाहीतर तुम्ही जर तिथं गेले 11ला तर कशी कामं होणार? म्हणजे वेळेला महत्त्व दिलं पाहिजे. 100% माझ्याकडे वेळेला महत्त्व आहे. मी वेळेला खूप महत्त्व देतो. काही अशाही तक्रारी आहेत, की अधिकारी वर्ग जो आहे तो टक्केवारी मागतो. काय वाटतं तुम्ही एक सरपंच आहात, तुमच्याकडून कधी असं झालं तुमच्या असं कामांसंदर्भात? कधीही होत नाही. मी स्वतः जाऊन तिथं एकदा उभा राहिलो का साहेब सर्व कामं करून देतात. असं कुठल्याही प्रकारचं नाही. टक्केवारी हा विषयच नाही. तुम्ही जिल्हा परिषदेमधून निवडणूक लढवायचं म्हणतायत. काय व्हिजन आहे तुमचं या संदर्भात, या निवडणुकी संदर्भात? माझं सर्वात पहिलं एक विजन आहे का जिल्हा परिषद शाळा हं. ते प्रामुख्याने जी तो मुलगा शिकतो, ती शाळा पूर्णपणे सुधरवणे. म्हणजे शिक्षक लोक आहेत. शिक्षक लोकांवर एक हे ठेवणं का तुम्ही काम करा. अंकुश ठेवला पाहिजे. अंकुश ठेवला पाहिजे. काम करा. त्यानंतर तो मुलगा तिथून शिकल्यानंतर तो वरच्या लेव्हलला जातो, तर त्याचं पण चांगल्या प्रकारे अभ्यास करतो तो सर्व गोष्टी आणि हेच जिल्हा परिषदले जे मुलं आहेत आज आमच्याकडे, कोण पोलीस झाला, कोण डॉक्टर झाला, कोण PSI झाले, हे जिल्हा परिषदेमधूनच झालेले. बरोबर, सर्व जिल्हा परिषद शाळेत शिकलेले आहेत. हां. तर नाही, नाही, एक कुठेतरी बघा ना, एक हल्ली आहे ना, एक नाव खराब केलं जातंय का जिल्हा परिषद शाळा म्हणजे तिथं चांगलं शिकवलं जात नाही. पण तुमच्या गावातलं एक उदाहरण चांगलं म्हणता येईल. कारण अनेक मुलं पोलीस झाले, PSI झालेत, काही इतर आर्मीमध्ये सिलेक्ट झालेलं आहे. हो. हा एक चांगला आदर्श आहे तुमच्या गावचा. 100% आणि शाळेचे शिक्षक पण चांगले आहेत आमचे. मी त्यांच्यावर माझं कंटिन्यू लक्ष राहतं. माझं येणं-जाणं तिथूनच आहे. तर माझं कंटिन्यू त्या गोष्टीवर लक्ष राहतं शिक्षकांवर. शिक्षकांचा मला फोन येणार 2 दिवसा 4 दिवसानंतर. असं मी पण त्यांना फोन करतो का काय चाललंय? काय शिकवणं चाललंय? या सर्व गोष्टींवर आपलं त्यांच्यावर अंकुश राहतो. रोजगारासंदर्भात काही आपल्याकडे प्लॅन आहे का, की आपल्या मतदारसंघातल्या मुलांना आपण काहीतरी चांगला रोजगार मिळवून देऊ शकतो असा? 100% प्लॅन केलेला आहे. जेव्हा जिल्हा परिषद मी निवडणूक लढवल त्यावेळेस हे सर्व व्हिजन मी तयार करून ठेवलेलं आहे. मी त्यावेळेस सर्व सांगेल. काही लोकांपर्यंत पोहोचलात आपण त्या संदर्भात आतापर्यंत? आत्तापर्यंत तर ती 30-35 हजार लोकांपर्यंत मी पोहोचलेलो आहे. हं, हं. सर्वांशी माझं बोलणं, सर्वांच्या भेटीगाठी घेणं, सर्वांच्या दुःखासुखात जाणं, हा एक आपला पहिला उद्देश आहे. कसा रिस्पॉन्स आहे पण लोकांचा काय वाटतं खूप लोकांना? रिस्पॉन्स आहे. खूप प्रमाणात. कारण आजपर्यंत जेवढे पण जिल्हा परिषद सदस्य झाले, कोणीही काही केलेलं नाही. फक्त आश्वासनं. आश्वासन आहे. बाकी कोणीही काही केलं नाही. आपल्याकडे सर्व प्लॅन रेडी आहे आणि काम करण्याची पण पहिल्यापासून लोकांनी एकदम का विश्वास ठेवला पाहिजे? प्रत्येक जण जेव्हा निवडणुकीत येतो, तेव्हा प्रत्येक जण आश्वासनं देत असतो, की मी हे काम करणार, ते काम करणार. पण कामं होत नाही ना. असं काही नसतं. मी ज्या दिवशी सरपंच झालो, ज्या दिवशी निवडून आलो, त्या दिवसापासून गावातल्या लोकांनी पण विश्वास ठेवला ना माझ्यावर.
ठेवल्यानंतरच माझ्या गावात पण 5-7 कोटीचे कामं झालेत ना. असं प्रत्येक मतदारसंघात होऊ शकतं ना. तर तुम्हाला वाटतं की तरुणांनी पुढे आलं पाहिजे या संदर्भात? 100% पुढं आलं पाहिजे. तरुणांनी पण पुढे यायला पाहिजे आणि जे कामांचं आहे त्यांनी विचारणा करायला पाहिजे. तिथला सरपंच आहे, तिथला ग्रामसेवक आहे, ते ग्रामसभा होती, या सर्व गोष्टींचं विचारलं पाहिजे. विचारलं तर समजेल तुम्हाला काय चालू आहे ग्रामपंचायतीमध्ये. आणि हे आपल्याकडे कुठेतरी कमी पडतं हे आपल्या भागामध्ये. 100% कमी पडतं. सर्व गोष्टी मग आहेत. याच्या मागचं काय कारण? अं, याच्या मागचं कारण म्हणजे अ, भरकटलेले तरुण आज जे नशेच्या आहारी गेलेले बरोबर. आहेत, व्यसनाधीन झालेत. ह्या ह्या याच्या याच्या मागचं मूळ कारण आहे. नाही, पण आता मी जो प्रश्न अगोदर उपस्थित केला की तोच रोजगाराचा प्रश्न येतो. हं. जेव्हा कुठेतरी तरुणांच्या हाती रोजगार नसतो, तेव्हा तो कुठेतरी वाईट मार्गाला जातो. येस. या संदर्भात आपले लोकप्रतिनिधींनी अजूनही लक्ष घातलेलं नाही, असं दिसत नाही. आजही बघा तुम्ही, मी उल्लेख केला की त्र्यंबकेश्वर, इगतपुरी तालुका हा आदिवासी बहुल भाग आहे. इथं अनेक जे तरुण आहेत त्यांच्या हाताला कामं नाहीयेत आणि त्यामुळे ते व्यसनाधीन होत आहेत असं. त्याचं मूळ कारण असं आहे, की आपल्याकडं जे अ, अ, पाऊस पडतो. आपले डोंगर, नद्या, नदी, नाले ह्या ज्या गोष्टी आहेत, हा पूर्णपणे वाहून जातो. आणि आपल्याकडे जे असे थोडेच गाव आहेत, का तिथं धरणं झालेली आहेत. हं. त्यात प्रामुख्याने येतं तळवडं, बेजं, अंजनेरी, अ, अ, खंबाळं, अ, वाढोली, तळेगाव, काचोरली. हे प्रामुख्याने इथला हा जो भाग आहे, हा थोडासा म्हणजे व्यवस्थित आहे. इथं रोजगाराची चांगल्या प्रकारे निर्मिती आहे. जो इथून खालचा भाग घेतला, तर तिकडे रोजगार निर्मिती नाही. नाही. फारच भाग आहे. तर ते लोकं त्या बाहेर तिकडे तर कामाला जातात. अजून काही गावांमध्ये रस्ते पण चांगले नाहीयेत. नाही, आत्ता तर चालू आहे, प्रयत्न चालू आहे. आमदार साहेब आहेत, खोसकर साहेब आहेत. त्यांनी प्रत्येक गावात रस्ते बनवले. आता प्रत्येक ठिकाणी विरोधक राहतोच. तो म्हणणार आहे का रस्ता नाही बनवला. पण असं एकही गाव नसेल जिथं खोसकर साहेबांचं नाव नाही, पाठी नाही. अगोदरच्या आमदारांपेक्षा आत्ताचे आमदार तुम्हाला वाटतंय त्यांचं कार्य चांगलं आहे? 100% 200% सांगेल मी. खूप चांगलं कार्य आहे. आणि खोसकर साहेबांना मानणारे पण आहे आणि कामाचा माणूस आहे. खोसकर साहेबांची दिनचर्या सकाळीच 6 वाजेपासूनच चालू होती. तर रात्री मग 12 त्यांचा पर्यंत. आदर्श तुम्ही घेतला का? 100% साहेबांच्या पावलावर पाऊलच ठेवून चालणारे. आमचा पक्ष आहे म्हणजे खोसकर साहेब आहे. जिथं खोसकर साहेब जातील तिथं आम्ही आहे. आता आपला त्र्यंबकेश्वरला कुंभमेळा सुरू होतो. या संदर्भातली काही कामं आपल्याकडे होत आहेत. हो, होतंय. बेजे फाटा ते बेजेगाव हा 24 कोटी रुपयाचा रस्ता दिलेला आहे. प्राधिकरणाकडून दिलेला आहे. त्या कामासाठी आमदार कार्यसम्राट हिरामन खोसकर यांनी खूप फॉलोअप घेतलं होतं आणि त्यांचा फॉलोअप घेण्यासाठी आम्ही खूप फॉलोअप पण घेतलेला आहे. त्यांच्यावर काही आरोप केले जात आहेत, की कामं करत नाहीत. फक्त निधी जास्त काढला जातो, मात्र कामं होत नाही. एक तुमचा अनुभव काय आहे तसा? असं कुठल्याही प्रकारचं काही नाहीये. प्रत्यक्ष कामं राहतात त्यांचे. जे विरोधक आहेत ते तर बोलणारच आहेत. पण असं कुठल्याही प्रकारचं आजपर्यंत माझ्या बाबतीत तर घडलेलं नाही. कैलास पोटिंदे हे आपल्या सोबत होते. आपण बघतोय, की एक लोकनियुक्त सरपंच कसा असावा, त्यांचं एक उदाहरण चांगलं आहे. त्र्यंबकेश्वर तालुक्यामध्ये अनेक लोकं त्यांच्याकडून आदर्श घेतात, की चांगली कामं त्यांनी आणलेली आहे. आणि आपण बघतोय, की अनेक जण ओरड करतात, की कामं होत नाहीत, अधिकारी त्रास देतात, इतर लोकप्रतिनिधी कामं देत नाही. मात्र आपण जर चांगला फॉलोअप घेतला कामांचा, तर आपल्याला कामं मिळू शकतात. आपण देखील ग्रामपंचायतमध्ये चांगली कामं करू शकतो. कैलासजी, तुमचं खूप खूप धन्यवाद. तुम्ही आमच्या सप्रेम मराठीच्या धन्यवाद. महाराष्ट्र कट्ट्यावर आलात. आपण इथेच थांबूयात. पुन्हा भेटूयात नवीन पाहुण्यांसोबत. तोपर्यंत पाहत राहा सप्रेम मराठी न्यूज.